आपण बघतोय की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे। त्यांनी 10 फेब्रुवारीपासून पाण्याचा घोटही घेतला नसून उपचार घेण्यास सुद्धा त्यांनी नकार दिलाय। जरांगे पाटलांनी पाणी घ्यावं यासाठी त्यांना सर्वजण विनंती करत आहेत। यासोबतच स्टेजवर एक चिमुरडी मुलगी देखील दादा तुम्ही पाणी घ्या म्हणून त्यांना सांगत आहे। मात्र त्या चिमुरडीच्या हातून सुद्धा जरांगे पाटील यांनी पाणी घेतलेलं नाहीये। जरांगे पाटील हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत। अनेक जणांनी त्यांना पाणी पिण्यासाठी विनंती केली आहे। ही लहान मुलगी आपण बघू शकतो की त्यांना पाण्याची बॉटल देते, मात्र त्या पाण्याच्या बॉटलकडे ते बघत सुद्धा नाहीये। त्यांच्या हातून ती पाण्याची बॉटल सुटलेली देखील आहे, पडलेली देखील आहे। जरांगे पाटील हे त्या पाण्याकडे डोळे उघडून देखील बघत नाहीयेत। आज त्यांच्या नाकातून रक्त येत असल्याचं देखील समोर आलंय। त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषणावर आपण ठाम आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांना अशक्तपणा आलाय, त्यांना उठायला बोलायलाही त्रास होत आहे। त्यांची प्रकृती खालावत असल्यानं आता सरकारपुढे मोठे आव्हान उभं ठाकलंय। त्या 5 दिवसापासून सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची दखलही घेण्यात आलेली नाही। सोमवारी रात्री अंतरवाली सराटीमध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल स्वतः त्यांच्या भेटीला पोहोचले होते। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत जरांगे मात्र उपोषणावर ठाम आहेत। त्यामुळे आता सरकार विशेष अधिवेशन कधी बोलवतं आणि मराठा आरक्षणावर काय निर्णय घेतं आणि जरांगे समोर झुकतं का हे पाहण्यासारखं महत्त्वाचं असणार आहे।